आज आपण नैसर्गिक उगवणाऱ्या रानभाज्या व त्याच्या आहारातील महत्त्व ह्या विषयावर आपण बऱ्याचशा भाज्यांबद्दलची माहिती देणार आहोत। आपण बघतो आहे की संपूर्ण वर्षभरामध्ये जेव्हा ह्या रानभाज्या ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या जंगलामध्ये उपलब्ध होतात, शेताच्या धुऱ्यावर तर रानमळ्यावर या नैसर्गिकरित्या तयार होतात। यांच्यामध्ये एक खास गोष्ट जी असते ती म्हणजे ती नैसर्गिकरित्या उगवत असताना त्याच्यावर कुठल्याही खताचा किंवा औषधाचा मारा न होता त्यांच्यामध्ये भरपूर असं जीवनसत्व आणि क्षार हे सगळे त्याच्यामध्ये असल्यामुळे ही अतिशय काटक करणारी, शरीराला शाश्वत आरोग्य निर्मिती करणारी रानभाजी म्हटले जाते। म्हणून या वर्षभरामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये उगवतात रानभाज्या, त्या रानभाज्या आपण हिरव्या पालेभाज्या म्हणून आपण आहारामध्ये समावेश केला तर निश्चित पूर्ण वर्षभर आपण निरोगी राहू शकतो। पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांची उत्पादनच घेतल्या जात नाही, कारण त्या पावसामुळे खराब होतात किंवा त्याच्यावर भरपूर किडीचा प्रादुर्भाव होतो। अशा वेळी त्याच्यावर फवारणी सुद्धा खूप जास्त होत असल्याने ती आपल्या शरीरासाठी हानिकारक अशी असते। म्हणून अशा वेळेस पालेभाज्यांच्या आपल्या आहारामध्ये शक्यतोवर टाळतो। मग अशा वेळेस ज्या काही संसर्गजन्य आजार विविध होतात, या आजाराला प्रतिकार देण्याच्या दृष्टिकोनातून विविध जीवनसत्वाचा अभाव होऊ नये यासाठी या रानभाज्या पर्यायी भाज्या म्हणून वापर निसंकोच करू शकतो। या रानभाज्यांमध्ये शक्यतोवर आपल्याला सहज दिसणाऱ्या भाज्या म्हणजे तरोटा असतो, ज्याला टाकळा म्हटलं जातो, अंबाडी असते, नंतर आपण कुरडू असतो, काठीमात असतो, त्यानंतर केना आहे जो आपण अगदी त्याला तण म्हटलं जातो, नंतर आघाडा आहे। या सगळ्या ज्या वनस्पती आहे या रानभाज्यांमध्ये गिणल्या जातात। तसेच बांबूला नवीन कोंब येतात, त्या बांबूचा कोंब म्हणून सुद्धा आपण ती भाजी आपण वापरामध्ये घेत असतो। तर अशा या विविध प्रकारच्या रानभाज्या जवळपास आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्यांची उगवण होते आणि बऱ्याच भाज्या ज्या आहे त्याचं महत्त्व माहिती नसल्यामुळे, त्यांचं आरोग्यासाठी काय त्याचं योगदान आहे हे माहिती नसल्यामुळे त्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग होत नाही। तेव्हा नक्कीच आम्हाला असं वाटतं की या माध्यमातून आपण ओळख करून घेतली तर निश्चितपणे आपण आपल्या आहारामध्ये समावेश करूया। ज्याच्यामध्ये आपण बघतोय की आज बाजारामध्ये 800 रुपये ते 600 रुपये किलोप्रमाणे करटोली मिळायला लागली आहे। ही करटोली जर आपण आपल्या आहारामध्ये घेतली तर निश्चितच दमा असेल, मूळव्याध असेल, ताप असेल, पोट साफ करण्यासाठी किंवा युरिन स्टोन असेल, एखादा मधुमेहाचा पेशंट असेल ज्याचं सातत्याने डोकं दुखत असेल, त्यांनी जर ही भाजी 2-3दा जर निश्चित या हंगामामध्ये खाल्ली तर याच्यावर फायदा होऊ शकतो। नंतर आपण बघतोय तरोटा, जो अगदी सुरुवातीला जेव्हा निघतो 2 ते 3 पानाचा तरोटा असतो, तो जर आपल्या भाजीमध्ये भाजी म्हणून आपण त्याचा वापर केला तर त्याच्यापासून आपल्याला स्किनचा जो काही त्वचेचा जो काही आजार असेल तो दूर होतो। दात सुलभ येण्यासाठी सुद्धा या मुलांना त्याचं सूप जर दिलं तर लहान मुलांना दाताचा तो त्रास होत नाही। त्यानंतर जे काही पित्त असेल तर पित्त कमी होण्यासाठी हृदयरोगावर अगदी एक रामबाण उपाय म्हणून सुद्धा आपण ह्याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचा असतो। आणि ज्याला वारंवार श्वासाचा त्रास असेल, खोकल्याचा त्रास असेल, त्यांनी सुद्धा या टाकळ्याची भाजी खाणं अतिशय महत्त्वाचं आहे। नंतर आपण बघतो आहे की अळू सुद्धा झोपेचे पानं जे कुठेही पण अगदी सहज आपल्याला दिसतात, परंतु आपण त्याची फारशी भाजी करत नाही। याच्यामध्ये चिंचीचा वापर करून जर ती भाजी आपण केली तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारं व्हिटॅमिन ए म्हणजे कॅरोटीन आणि कॅल्शियम जे आहे ते आपण त्याचा फायदा घेऊ शकतो। त्यानंतर आपल्या जखमा ज्या आहेत त्या जखमा सुद्धा भरून काढण्यासाठी त्याचा वापर आपण केला तर निश्चितपणे आपले एक चांगल्या तऱ्हेने सुदृढ असं शरीर निर्मिती होतं। धन्यवाद।